नमस्कार, आपण पाहताय लोकशक्ती न्यूज 24। आज आपण आलेलो आहोत प्रवरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना या शिबिरामध्ये। तर या शिबिरामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव आयोजित यूथ फॉर माय यूथ अँड यूथ फॉर डिजिटल लिटरेसी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर 2024-25 आयोजित हे शिबिर 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये आपल्याला आता आपण बघतो आजकाल आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्या पिढीमध्ये एकच महत्त्वाची गोष्ट चाललेली आहे ती म्हणजे मोबाईल। तर मोबाईलच्या बाहेरील जग आणि आपण जर शिबिरामध्ये आयोजित जे मुलं सहभाग घेतात ते खरंच त्यांच्या इच्छेने सहभाग घेतात। आपण त्यामध्ये बघतो की त्या मुलांना स्वतःची कामे स्वतः करता यावी। आजकाल मुलं आपल्या घरी आपण जेवलेलं ताट सुद्धा धुत नाही, तर आपण कॅम्पमध्ये आल्यावरती बघतो तर आपल्याला सर्वप्रथम महत्वाचं काम असं होतं की आपण एक स्वयंसेवक घडतोच होतं। आपल्याला शिकायला मिळतं कॅम्पमधून भरपूर काही। तर कॅम्पमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जे 10-10 जणांचे ग्रुप केले जातात तर त्यामध्ये एक ग्रुप त्यांचा एक लीडर पण असतो। आपल्याला कॅम्पमध्ये आल्याबरोबर आपल्याला ग्रुप लीडर पासून की मॅनेजमेंट कसं करायचं ते टाइम मॅनेजमेंट पर्यंत की टायमाला गोष्टी झाल्यापासून तर एकी करून काम कसं केलं जातं हे आपल्याला कॅम्पमधून शिकायला मिळतं। तर आपण बघतो की आपल्याला ज्या ग्रुप असेल तर ते सकाळी उठून तर पाणी तापण्यापासून तर संध्याकाळच्या सर्व स्वयंसेवकांच्या जेवणापर्यंत नियोजन जे 10 जणांना वाटून दिलेलं आहे त्या सर्वांना आयोजन करावं लागतं। तर आपण बघतो आपल्याला झाडून घेण्यापासून आपल्याला घरी जरी शेतात काम करायचं असेल तर काही मुलांना लाज वाटते, पण इथं दुसऱ्या गावात येऊन आपण एक स्वयंसेवक म्हणून दुसऱ्या गावात येऊन इथं काम करून या मुलांची जी लाज आहे, जे मुलांना लाज वाटते काम ती इथं येऊन सर्वांची दूर होऊन मुलांमध्ये स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला जातो की आपण एक चांगला स्वयंसेवक घडू शकतो। यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुरेश नजन आहेत। तर नमस्कार सर, आपल्याला या शिबिरामध्ये जो काही अनुभव आलाय तो कसा आहे? या डिजिटल युगामध्ये आज विद्यार्थी मोबाईल सोडून बाहेर पडत नाही, पण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्प मधून 7 दिवस घर आणि मोबाईल सोडून विद्यार्थी या ठिकाणी आहे। मोबाईल मध्ये त्याला वेळ भेटत नाही किंवा मोबाईल मध्ये त्याच्याकडे जो जास्त वेळ असतो तो आम्ही या ठिकाणी शिबिरामध्ये मोबाईल आणि तो हा याच्यामध्ये एक अंतर टाकलेलं जातं। मोबाईल जमा करून घेतले जातात। विद्यार्थी कामावर गेल्यानंतर त्या ठिकाणी काम करणं, त्याचबरोबर जे काय कामाचं नियोजन, वेळेचं नियोजन, या सगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून त्याचबरोबर दैनंदिन कामकाजाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पाडतो। या वेगवेगळ्या कामामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास, त्याचबरोबर आपण स्वतः काही करू शकतो, भविष्यात आपण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, या सगळ्या गोष्टी निश्चित होतात। धन्यवाद। लोकशक्ती न्यूज साठी प्राध्यापक विजय लेंडाळ, अहिल्यानगर।